नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, हे बघा तुम्हाला आता हे दिसत असेल ना, ही आहे कंटोल्याची शेती. आणि याला आहे ना अशी जाळी, जी जाळी दिसते ना तुम्हाला, ही जाळी पद्धत बनवून घ्यायची असते. आणि याच्यावर ही जी वेल दिसतात तर तुम्हाला, हे बघा आता ही वेल आहे ना, ही वरती चढतात. म्हणजे आपण अशी नुसते एकदा लावून दिले की ते आपोआप वरती चढतील. हे बघा तुम्हाला तर ही जाळी दिसते ना, म्हणजे अशी व्यवस्थित जर जाळी बनवली ना, तर जमिनीपासून आपल्याला जवळपास एक 6 ते 7 फुटापर्यंत जाळी बनवायची. आणि जाळी बनवली की याच्यावरती ती वेली चढवून द्यायची. एकदा वेली चढवल्या ना की ते आपल्याला काही म्हणजे माल तोडेपर्यंत काही करायचं काम पडणार नाही. फक्त एखाद्या वेळेस तुम्हाला फवारी घ्यावा लागतात, आणि ते पण बुरशीनाशकची फवारी. आणि याचे रेट सध्या बाजारात चालू आहे 200 ते ₹225. तुम्हाला जर विश्वास नसेल ना, तर एखाद्या ठिकाणी मार्केटमध्ये जा आणि बघा. तुम्हाला जर रेटविषयी जर काही माहिती हवी असली तर मार्केटची चौकशी करा. त्याच्यामध्ये किती आपल्याला काय भाव मिळते ते तुम्हाला कळून जाईल. सध्याचे रेट चालू याचे ₹225. हे बघा आता, हे असे तुम्हाला दिसत असेल ना, तर आता ही जी वेली आहे ना, आता ह्या जवळपास 1.5-2 फुटापर्यंत झालेलं आहे. हे बघा, आता थोडंसं झूम करून दावतो मी तुम्हाला. म्हणजे आता याला थोडं आहे ना नेमका माल लागलेला आहे. म्हणजे छोटे छोटे दिसतात पण याला माल लागला आहे. आणि मित्र, ही जर अशी जाळी पद्धत जर बनवून घेतली आपण, तर आपल्याला म्हणजे भविष्यामध्ये ना जे फळं जे पडतात म्हणजे पांढरे पडत नाही. आणि त्याच्यावर आळे वगैरे कोणतंही जास्त कोणत्याही प्रमाणामध्ये येत नाही. हे बघा आता तुम्हाला दिसत असेल तर किती व्यवस्थित दिसतं बघा तुम्ही. आणि ही बाकीची दिसते ना, आता इकडं आपण ही बांबू लावलेले. आणि बांबू लावून आता ही जी तारी दिसते ना, ही तारी लावली. आणि वरती तुम्हाला हा दिसतो ना, तार लावलेला आहे. आणि खाली पण जमिनीबरोबर आहे ना, ही एक ही तार लावलेली आहे. आता ह्या जमिनीबरोबर तार बघून तुम्ही आता हे कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. आता जाळी पद्धत म्हणजे बरेच शेतकऱ्यांनी मला काय केलं आहे, कमेंट केलं आहे की जाळी कशी बनवायची. तर हे बघा आता, हे दिसतंय ना तुम्हाला, आता ही आपला जमिनीचा भाग आहे. आणि ही तारी बांधली ना आपण, हिरवी तारी, ही बरोबर आपण काय केलं आहे, म्हणजे ही बांबूला जमिनीबरोबर बांधलं आहे. म्हणजे इथून जिथून जिथपर्यंत आपले येळू लावले तिथपर्यंत ती आपल्याला बांधून घ्यायची. परत काय करायचं आपल्याला, आता ही जमिनीबरोबर तारी बांधली ना, आणि परत थोडा आता मध्ये यायचं आपल्याला, बरोबर मध्यभागी यायचं. परत आपलं काय करायचं, इथं हिरवी दोरी बांधायची. इथं हिरवी दोरी बांधली की परत आपलं काय करायचं, 7 फुटापर्यंत हे दिसतं तुम्हाला आता वरती, हा तारी दिसतो, हा गेला 7 फुटापर्यंत. आणि इथं इथं बांधून घ्यायचं. म्हणजे आपल्याला 3 भाग करायचे. आणि 3 भाग केले की हे बघा आता काय करायचं आपल्याला, आता इथं सुतळी बांधली, इथं सुतळी बांधली ना, ते आपल्याला काय करायचं आहे, इथं वर घ्यायची मधल्या भागामध्ये. आणि मधल्या भागातून ओढून म्हणजे खाली घ्यायची. परत तुम्हाला इथं आली ती, हे बघा इथं आली, इथं आली, इथून परत आहे ना इकडे गेली, परत ह्या तारीला गेली, परत इथून ओवून टाकली खाली, परत याच्यामध्ये आली. म्हणजे ह्या ह्या दोन खालची आणि वरच्या ताराची एक टप्पा करायचा. आणि इथून एक परत काय करायचं, आणि परत काय करायचं, इथं एक गाठ बांधायची. इथं बांधली, हे बघा ही गाठ मारलेली दिसते ना तुम्हाला, हे बघा. हां, इथून ही गाठ बांधली की आपण काय करायचं, वरती जायचं. ही वरती गेलं, हे बघा हे वरती गेलं ना की लगेच या तारामध्ये गुंतवायचं. तारातून गुंतलं की परत आपण आडी मारून घ्यायची. आडी मारून घेतली ना की हे बघा ते खाली खाली यायचं. खाली आलं की परत या हिरव्या दोरीत टाकून घ्यायचं. परत वरती जायची घेऊन. परत वरती गेलं ना की परत आपण हे काय करायचं, तारीत टाकायची. म्हणजे असं खालच्या टप्प्याचा आणि मधल्या टप्प्याचा एक जॉईंट करायचा, आणि मधल्याचा आणि वरचाच एक जॉईंट करायचा. तेव्हा ती आपली शेती व्यवस्थित होईल. आणि जाळी पद्धत म्हणजे अशी व्यवस्थित. आता तुम्ही बघा, मी दावतो तुम्हाला. आता हे बघा तुम्हाला एवढी जबरदस्त जाळी केलेली दिसेल ना, की म्हणजे आता हे काही मजुराच्या हातानं करू शकत नाही आपण. हे आपण स्वतः जर केले ना, ते व्यवस्थित होईल. मजूर आहे ना काहीला थोडं कमी जादा करून टाकतात, मजुराच्या साहाय्यानं व्यवस्थित होत नाही. आणि कारण जर आपण स्वतः जर बनवलं ना, तर एवढी व्यवस्थित होईल ना की असं पाहणारासुद्धा याला आहे ना असा हैराण होतो की बघा किती किती
सुपर बनवली. हे बघा तुम्हाला आता कसं दिसतंय बघा, केवढी टाईट केलेली आहे आणि 7 फुटापर्यंत आहे. म्हणजे आपल्या खालच्या जमिनीपासून तर वरपर्यंत 7 फुटापर्यंत जाळी. म्हणजे ह्या 7 फुटापर्यंत जाळी जर केली ना, याच्यावर कितीही उंच वेल गेला आणि वेल बरेचसे बी पांगले तरी याला माल चांगला लागतो. म्हणजे आपली जाळीचा बी आकार मोठा असतो आणि त्याला वेली पांगायला पण जागा मिळते. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा म्हणजे किती जवळजवळ आपल्याला 3-3 3.5 फुटाचा एक टप्पा आहे. खालचा 3.5 फुटाचा एक टप्पा आणि वरती 3.5 फुटाचा एक टप्पा, म्हणजे जवळपास 7 फुटापर्यंत आपली जाळी बनते. आणि बरेचसे शेतकऱ्याला जरा कंटुल्याविषयी माहिती हवी असली तर चॅनलला सबस्क्राईब करा की वारंवार आपल्याला व्हिडिओ मिळत चालेल. आणि मित्र, आपल्याला याच्यानंतर आहे ना, बियाणं कसं पकडायचं आहे आणि याचं क्रॉसिंग कसं होतं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरेच शेतकरी बियाणं काढतात पण बियाणे व्यवस्थित निघत नाही आणि ते उगवण शक्ती